आणि ती मंजिरी फक्त आणि फक्त त्या मीराचा विचार करेल. ती घाबरलेली असुरक्षित असेल आणि आणि तेव्हाच आपण तिच्यावर वार करायचा. वा 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 सासूबाई वा, काय प्लॅनिंग आहे हो तुमचं. हा नाही, मी म्हणते जिकडे युद्ध सुरू आहे तिकडे यांना पाठवायला पाहिजे, खूप कामाला येतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हा प्लॅन प्रत्यक्षात आणायचा आहेस तू. आजी नमस्कार करतो. विजयी भव. आजी मला माहित होतं की तू नक्की येणार. मला तुला काहीतरी सांगायचंय. मला ठाऊक आहे, अंबिका तुझ्या सोबत आहे, हेच ना? हो, हेच सांगायचं होतं मला. पण अंबिका या युद्धात का सामील झाली हे कळलंय का तुला? हो आजी, कारण ती माझी ताई आहे म्हणून. पण ती एक आत्मा आहे आणि तू एक मनुष्य. तुमचं हे जे युद्ध आहे ते फक्त या घरात लढलं जाणार नाही, तर ते 4 भिंती पलीकडे जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात तुम्हाला लढावं लागेल. काही परालौकिक शक्तींची तुमचा सामना होईल आणि त्यात फक्त मनुष्य काहीच करू शकणार नाही. म्हणूनच देवी आईने मनुष्य आणि आत्म्याची जोडी बनवली आहे. आजी, मला हे सगळं कळत नाहीये, पण मला खूप भीती वाटते. अगं, घाबरण्याची गरज नाहीये मीरा. तुम्ही दोघीही ही लढाई लढण्यासाठी सक्षम आहात. आजी, पण आता पुढे काय होणार आहे? हा प्रवास कुठल्या दिशेला जाणार आहे? मी सगळं सांगू शकत नाही, पण तुमच्या दोघींचा प्रारब्ध हा प्रवास आहे आणि तो प्रवास तुम्हाला करावाच लागेल. तो तुम्ही टाळू शकत नाही. याच प्रवासात तुम्हाला तुमच्या बाबांचाही शोध घ्यायचा आहे. पण आता मात्र तुम्हाला मी एवढंच सांगते की हल्ला तुम्ही स्वतःहून करायचा नाही. लवकरच तुमच्यावर आघात होईल. चाहूल मला लागते. तो आघात तुमच्यावर होण्याची वाट तुम्ही पहा, कारण त्यातूनच पुढचा मार्ग तुमच्या समोर उलगडेल. अगं मंजिरी, समोर ये. लपून काय ऐकतेस? लपून ऐकण्या इतकी दुबळी झाली आहेस का तू? मला दिसत नसलं तरी जाणवतं, माहितीये ना? काय माझं दुर्भाग्य आहे, मी तुला श्रापही देऊ शकत नाही, कारण तो तुला आधीच मिळालेला आहे. आणि तुला आशीर्वादही देऊ शकत नाही, कारण त्यासाठी तू पात्र नाहीयेस. पण तुला सध्या फक्त एक ताकीद देते मी, तुझा अंत जवळ आलाय. हे म्हातारे, तुझा हा जो आशीर्वाद आहे ना, हा तुझ्या भक्तांसाठी ठेव. त्यांना गरज आहे महागौरीच्या आशीर्वादाची.
आजी, तुम्हाला माहिती आहे ही बाई कोण आहे ते? आणि जर माहिती आहे तर तुम्ही तिला शिक्षा का देत नाहीये? अगं ती शिक्षा तुम्ही दोघींनी द्यायची आहे, मी नाही देणार. हीच काय? हिचं कोणतंही रूप माझं काही वाकडं करू शकत नाही. मी नाही घाबरत कोणाला, न हिला न तुम्हा दोघींना. त्यामुळे फक्त बोलू नका, काहीतरी करा. मंजिरी, ताई, मीरा का थांबवलंस तुम्हाला? ताई, आजी म्हणाली आहे ना, आपण स्वतःहून वार करायचा नाहीये अगं. बरोबर. तुझा अंत जवळ आलाय. ती म्हातारी मला धमकी देते. तिला काय वाटलं मी मागे हटेन? अजिबात नाही. मला आता कोणीही थांबवू शकणार नाही, कारण माझ्याकडे कालछाया कवच आहे. मी अंबिकाला मीरापासून लांब करणार. आज मी पहिला आघात करणार. अंबिका, तयार राहा. तुझा या घरातला हा शेवटचा दिवस आहे.